Question A. Listen and sing. I am growing up every day. I learn new things and I play. I can do more by myself, but I still need some help. मी दररोज मोठी होत आहे. मी रोज नवीन गोष्टी शिकते आणि खेळते. मी आता माझी अनेक कामे स्वतः करू शकते, पण तरीही मला काही कामांसाठी मोठ्यांची मदत लागते. Sometimes I feel big and strong. Sometimes I feel small and wrong. Sometimes I feel happy and proud. Sometimes I am sad and loud. कधी कधी मला मी मोठी आणि ताकदवान असल्यासारखे वाटते. कधी कधी मला मी लहान आहे आणि माझ्याकडून चूक झाली असे वाटते. कधी कधी मला खूप आनंद होतो आणि माझा अभिमान वाटतो. कधी कधी मला दुःख होते आणि मी मोठ्याने रडते. ग्रोइंग अप इज नॉट इझी. ॲट टाइम्स इट मेक्स मी डिझी. आय एम ग्रोइंग अप एव्हरी डे अँड आय लव्ह इट एनिवे. मोठी होणे सोपे नसते. कधी कधी त्यामुळे मला गोंधळल्यासारखे किंवा चक्कर आल्यासारखे वाटते. तरीही मी दररोज मोठी होत आहे आणि मला मोठी होणे खूप आवडते. मॉरल ऑफ द पोएम. ग्रोइंग अप इज नॉट ऑलवेज इझी, बट वी शूड कीप लर्निंग, ट्राईंग अँड एन्जॉईंग एव्हरी स्टेज ऑफ लाईफ. मोठे होणे नेहमीच सोपे नसते, पण आपण शिकत राहिलं पाहिजे, प्रयत्न करत राहिलं पाहिजे आणि आयुष्यातील प्रत्येक टप्प्याचा आनंद घेतला पाहिजे. क्वेश्चन बी. राईट द रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग. खालील शब्दांसाठी यमक जुळणारे शब्द लिहा. नंबर 1. स्ट्रॉंग. स्ट्रॉंगचे रायमिंग वर्ड्स आहेत रॉंग आणि सॉन्ग. रॉंग म्हणजे चुकीचा, सॉन्ग म्हणजे गाणे. नंबर 2. डिझी. डिझीचे रायमिंग वर्ड्स आहेत बिझी आणि इझी. बिझी म्हणजे व्यस्त, इझी म्हणजे सोपे. नंबर 3. प्ले. प्लेचे रायमिंग वर्ड्स आहेत डे आणि से. डे म्हणजे दिवस, से म्हणजे म्हणणे. क्वेश्चन सी. रीड अँड कॉपी द वर्ड्स. शब्द वाचा आणि लिहा. लर्न, लर्निंग. लर्न म्हणजे शिकणे, लर्निंग म्हणजे शिकत आहे. ग्रो, ग्रोईंग. ग्रो म्हणजे वाढणे, ग्रोईंग म्हणजे वाढत आहे. मेक, मेकिंग. मेक म्हणजे बनवणे, मेकिंग म्हणजे बनवत आहे. हेल्प, हेल्पिंग. हेल्प म्हणजे मदत करणे, हेल्पिंग म्हणजे मदत करत आहे. क्वेश्चन डी. लिसन अँड आन्सर. ऐका आणि उत्तरे द्या. नंबर 1. हाऊ डू यू फील व्हेन युअर फ्रेंड क्लॅप्स फॉर यू. तुझा मित्र किंवा मैत्रीण तुझ्यासाठी टाळ्या वाजवतो तेव्हा तुला कसे वाटते. आन्सर. आय फील हॅप्पी व्हेन माय फ्रेंड क्लॅप्स फॉर मी. माझा मित्र किंवा मैत्रीण माझ्यासाठी टाळ्या वाजवतो किंवा वाजवते तेव्हा मला आनंद होतो. नंबर 2. हाऊ डू यू फील व्हेन यू विन अ मॅच. तू सामना जिंकतोस तेव्हा तुला कसे वाटते. आन्सर. आय फील प्राऊड व्हेन आय विन अ मॅच. मी सामना जिंकतो तेव्हा मला अभिमान वाटतो. क्वेश्चन ई. रीड अलाउड. मोठ्याने वाचा. बिग अँड स्ट्रॉंग. मोठा आणि बलवान. स्मॉल अँड रॉंग. लहान आणि चुकीचा. हॅप्पी अँड प्राऊड. आनंदी आणि अभिमानी. सॅड अँड लाऊड. दुःखी आणि मोठ्याने रडणारा. क्वेश्चन एफ. यूज अ डिक्शनरी टू फाइंड द मीनिंग. अर्थ शोधण्यासाठी शब्दकोशाचा वापर करा. ग्रो. हॅविंग अ बिगर साईज ओव्हर टाईम म्हणजे वेळेनुसार आकार वाढणे. नंबर 2. रॉंग. नॉट बीइंग करेक्ट ऑर ट्रू म्हणजे बरोबर नसणे, चुकीचे असणे. नंबर 3. स्ट्रॉंग. हॅविंग लॉट्स ऑफ एनर्जी ऑर पॉवर. खूप ऊर्जा किंवा शक्ती असणे. नंबर 4. प्राऊड. फीलिंग व्हेरी हॅप्पी अबाउट युअर वर्क म्हणजे स्वतःच्या कामाबद्दल खूप आनंद किंवा अभिमान वाटणे. नंबर 5. डिझी. फीलिंग लाईक एव्हरीथिंग इज स्पिनिंग अराउंड म्हणजे सगळे काही गरगरत असल्यासारखे वाटणे, चक्कर येणे. क्वेश्चन जी. हाऊ डू यू फील टुडे व्हाय. आज तुम्हाला कसे वाटते आणि का. नंबर 1. आय एम हॅप्पी. आय एम हॅप्पी टुडे बिकॉज आय प्लेड विथ माय फ्रेंड्स. मी आज आनंदी आहे कारण मी माझ्या मित्रांसोबत खेळलो. नंबर 2. आय एम सॅड. आय एम सॅड टुडे बिकॉज आय लॉस्ट माय फेवरेट टॉय. मी आज दुःखी आहे कारण
माझे आवडते खेळणे हरवले आहे. नंबर 3. आय ॲम टायर्ड. आय ॲम टायर्ड टुडे बिकॉज आय प्लेड फॉर अ लाँग टाईम. मी आज थकलो आहे कारण मी खूप वेळ खेळलो. नंबर 4. आय ॲम स्लीपी. आय फील स्लीपी टुडे बिकॉज आय स्लेप्ट लेट लास्ट नाईट. मला आज झोप येत आहे कारण मी काल रात्री उशिरा झोपलो. नंबर 5. आय ॲम स्केअर्ड. आय ॲम स्केअर्ड टुडे बिकॉज आय हर्ड अ लाऊड नॉईस. मी आज घाबरलो आहे कारण मला मोठा आवाज ऐकू आला. नंबर 6. आय ॲम अँग्री. आय ॲम अँग्री टुडे बिकॉज माय टॉय इज ब्रोकन. मी आज रागावलो आहे कारण माझे खेळणे तुटले आहे. नंबर 7. आय ॲम प्राऊड. आय फील प्राऊड टुडे बिकॉज आय फिनिश्ड माय होमवर्क. मला आज अभिमान वाटतो कारण मी माझा गृहपाठ पूर्ण केला. नंबर 8. आय ॲम शाय. आय फील शाय टुडे बिकॉज आय ॲम स्पीकिंग इन फ्रंट ऑफ द क्लास. मला आज लाज वाटत आहे कारण मी वर्गासमोर बोलत आहे. नंबर 9. आय ॲम सरप्राईज्ड. आय फील सरप्राईज्ड टुडे बिकॉज आय गॉट अ गिफ्ट. मला आज आश्चर्य वाटत आहे कारण मला एक भेट मिळाली. ॲक्शन वर्ड्स फ्रॉम द पोएम. कवितेतील क्रियापदे. ग्रोईंग. ग्रोईंग म्हणजे मोठी होत आहे. लर्न. लर्न म्हणजे शिकणे. प्ले. प्ले म्हणजे खेळणे. हेल्प. हेल्प म्हणजे मदत करणे. फील. फील म्हणजे वाटणे, जाणवणे. तर मुलांनो, या कवितेत एक मुलगी सांगते की ती रोज मोठी होत आहे. ती नवीन गोष्टी शिकते आणि स्वतःची कामे करू लागते. कधी तिला आनंद होतो तर कधी दुःखही होते. मोठे होताना असे अनुभव येतच असतात. म्हणून नेहमी आनंदी राहा, नवीन गोष्टी शिकत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन धड्यासोबत. धन्यवाद.